चला सो आता फिल्डिंग लावायचे आहे। एका बाजूला जयवर्षक मानगाव आणि विपक्षामध्ये केव्ही स्पोर्ट्स वारलीवाडा संघ। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक मोठं धाडस केलेलं आहे या मॅच मध्ये केव्ही स्पोर्ट्स वारलीवाडा संघानं। आणि आता उर्वरित आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना आहे। पुन्हा ही सूचना खूप महत्त्वाची असेल। सेकंड राऊंडला सुरुवात करत आहोत। यापुढील सगळे सामने 3 षटकांचे खेळवले जातील। वेळेअभावी हा निर्णय घ्यावा लागलाय। सो दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड जात आहेत। राम डिंगोरे सर आणि त्याचनंतर हेमंतजी तावडे सर आपल्याला पाहायला भेटत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये। शहापूर तालुक्यामधील नावाजलेले पंच आपण पाहत आहोत आणि शहापूर तालुक्याच नव्हे तर ओव्हरऑल पूर्णपणे भारत देशामध्ये अगदी वारी त्यांची पाहायला भेटत आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये मोठे मोठे टुर्नामेंट सातत्याने करत असतात आणि आज या स्पर्धेच्या अंतर्गत ते जॉईन झालेले आहेत। आणि आता जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होत आहे। 2 सख्खे भाऊ पाहायला भेटत आहेत, हरी निकडे आणि रोहित निकडे ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल। रोहित आणि हरीची जोडी। स्ट्रायकर एंडला रोहित जो की लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला हरी जो की राइट हँडेड बॅटर आहे। आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला भेटतोय विकास। डीजे स्पोर्ट्स मेंगाळपाडा संघाचे कॅप्टन प्रकाश भगत यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। केव्ही स्पोर्ट्स वारलीवाडा संघाला जॉईन झालेले आहेत यूट्यूबला। वेलकम साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आणि आता ग्रीन सिग्नल दिला जातोय। सामन्याला सुरुवात, सेकंड राऊंडला सुरुवात। 3 षटकांचा सामना। पहिल्या ओव्हरमध्ये विकास पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला रोहित। पहिला चेंडू वरती दे धक्का, इरादा पक्का। पहिला चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्क्वेअर लेग मधनं चेंडू निघालाय या सैर करण्यासाठी हवाई सफर। षटकार धुवाधार हा गेला षटकार। शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार। पहिलाच चेंडू वरती आलेला मोठा आघात मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय। आघात जैसा हुआ है तो अंजाम कैसा होगा पाहूयात। परंतु जी सुरुवात राहिलेली आहे मैदानाच्या आतमध्ये ती मात्र लाजवाब। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी विकास करतोय। गेल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी होती आणि त्यामुळे या मॅच मध्ये स्ट्रायकर बॉलर म्हणून त्याचा वापर केला जातो। यावेळेस आडवा बॅटनं क्रॉस बॅट स्ट्रोक केलाय। फटका चांगला होता परंतु बॉल अडवला जातोय। एकच सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचले 7 अंकावरती। षटक क्रमांक पहिलं चालू आहे। राइट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन। मैदानाच्या आतमध्ये 2 सख्खे भाऊ खेळतायत। केव्ही स्पोर्ट्स वारलीवाडा संघाला नेहमीचे 2 भाऊ सध्या तरी लीड करत असतात मॅच मध्ये आणि ती जोडी आपण पाहत आहोत। जी सुरुवात हवी होती ती मिळाली आहे। 2 बॉल मध्ये 7 धावा कॅरी झालेल्या आहेत, कलेक्ट केल्या गेलेल्या आहेत। आणि आता मिड विकेट आणि त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे। 3 षटकांचा सामना, 3 ओव्हरचे सामने आहेत आणि त्याच्यामध्ये बॅकफुट वरती जाऊन यावेळेस स्क्वेअर कट करायचं होतं। टायमिंग हवं तसं साधता आलेलं नाहीत। रूम बनवलं होतं, जागा बनवली होती परंतु तो तितका असा फायदा घेता आलेला नाहीत। आलेले एक सिंगल अकाउंट ओपन होतोय हरी निकडेचं देखील या सिंगलनं। आणि आता धावफलक पोहोचलाय 8 धावा। 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतायत। षटक क्रमांक पहिला ओव्हरऑल आतापर्यंत खूप चांगलं राहिलेलं आहे।
जिथे पहिला धमाका झाल्यानंतर थोडंसं शांत ठेवलं जात आहे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा रोहित स्ट्रायकर इनला आहे. ओहो, खूपच चांगला बॉल. यावेळेस अचूक टप्पा आहे, यावेळेस भेदक मारा दिसलाय. ही लेंथ अँड लाईन वरती तितकंच हात खोलणं सोपं नाहीत आणि ती सध्या तरी लेंथ अँड लाईन वापरली जात आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर होता, जिथे की अगदी शरीरापासून दूर ठेवलाय, बॅटच्या रडार पासून दूर ठेवलाय आणि टाकला जातोय. अजून एक चांगला इथे हा चेंडू. डॉट बॉल आलाय. धावफलक 8 धाबा. षटक क्रमांक 1 चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ पाहत आहोत. लोवा फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय, स्वीप केलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित सवार, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. धावफलक 12 धावा, 1 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल, 1 डॉट बॉल. अशा पद्धतीने हे ओव्हर आतापर्यंत चालू राहिलेले आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल शिल्लक राहिलाय. क्रॉस बॅटनं हा देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय, खूप चांगले फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा रोहितकडे स्ट्राईक राहील. पहिल्या ओव्हरचा खेळ ओव्हरऑल मात्र समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये विदाउट लॉस 13 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट फेकलेली नाहीत आणि खूप चांगले फटके आलेले आहेत. रोहितच्या बॅटमधनं साथ देतोय हरी, परंतु सध्या तरी खूप चांगली फलंदाजी होते. विकेट गेलेली नाही. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे यावेळेस वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 13 धावा. आता सेकंड ओव्हरचा खेळ. सोमनाथ बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये येतोय. सोमनाथ कडनं अपेक्षा आहेत एखादी विकेट या ओव्हर मध्ये राहिली तर चांगल्या कमी धावसंख्येवरती धावा रोखू शकतायत, परंतु जर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिली तर कदाचित 40+ धावा देखील पाहायला भेटू शकतायत. क्षमता आहे, ताकद आहे दोन्ही फलंदाजांकडे आणि याचा खेळ ओव्हरऑल खूप चांगला राहिला. गेल्या सामन्याचा सामनावीर देखील आहे जो टी शर्ट आपण पाहत आहात. एबी कन्स्ट्रक्शन अर्थातच अक्षयजी मारुती भोईर साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झालेला टी शर्ट, आकर्षित टी शर्ट प्रत्येक सामन्याच्या सामनावीरसाठी दिला जातोय आणि तो सध्या तरी त्याने परिधान केलाय. ओळख दाखवतोय की यस याला सामन्याचा सामनावीर तो आहे. पहिलाच या ओव्हरचा हा बॉल खूपच चांगला राहिलाय आणि आता 9 बॉल कळवत आहेत. यस, असा 30 पाहणी होत होती की एक्झॅक्ट आता फील्ड पोझिशन तुम्ही कशी ठेवली आहे. स्क्वेअर्स जे तुम्ही आपण पाहत आहोत, जो नियमावली असते 3 क्षेत्ररक्षक तुम्ही स्क्वेअरला ठेवला तरी त्यामुळे पल्सानी इथे नो बॉल घोषित केलेला आहे. आता काय चूक झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये ते निदर्शनात पंच देखील आणता आहेत. खूप महत्वाची नियमावली आहे. फील्ड पोझिशन ओव्हरऑल चुकीची राहिलेली होती आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. एक्साची मदत मिळेल आणि पुढील बॉल देखील फ्री हिट असेल. धावफलक 14 धावा, स्कोर कार्ड 14. पुढील बॉल देखील फ्री हिट. अजून एक चालून आता ही संधी आलेली आहे फलंदाज रोहित निकडेसाठी. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं धावा आल्यात त्याला फ्री हिटची संधी मिळते. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्ले ऑन मिस. चांगला चेंडू हाताळला गेलाय. खूपच पाहायला गेला तर स्लो चेंडू हाताळला जातोय. गती कमी केली होती आणि त्यानंतर लेन थोडीशी मागे होती. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळतोय आणि विकेट किपरच्या अगदी हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चांगला बॉल हाताळला गेलाय. इथे आपण पाहत आहोत ऑन साइडला टर्न करायचा होता. बॉडी लाईन वरती बॉल येत होता, जरासा थोडा बाहेर राहिलाय आणि बसाने इथे कळवलाय वाईट बॉल. आउटसाइड दिली एक स्टंप.
यस इट इज वाईट. 61 ची मदत आता मिळेल आणि आता धाव फलक पोहोचेल. धाबा झालेल्या आहेत 15. यावेळेस खूप चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. लॉंग लेगला टार्गेट केलंय, शेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक, आमचे गोटेकर गावचा आदिवासी सरपंच चषक. येस थँक्यू सो मच. चला बॉल जास्त तिकडे बाहेर गेलेला आहे, त्यामुळे आता बॉलची मागणी होत आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक 19. चौकाराच्या मदतीने धावफलक 19 धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. खूप चांगला खेळ दोन्ही भावांनी दाखवलाय. एक साथ देतोय तो दुसऱ्या बाजूला काउंटर अटॅक केला जातोय. चला मॅच बॉल देखील तिकडनं फेकलेला आहे, कलेक्ट करायचा आहे. खूपच चांगली कामगिरी होत आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट फेकली गेलेली नाहीत आणि त्याचाच ओव्हरऑल फायदा केवी स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला होतोय. सगळेच जे आपण चौकार षटकार पाहिलेत ते सगळेच रोहितच्या बॅटमधून आलेले आहेत. ओहो, फुल लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, आता धाव देखील काढण्याचा प्रयत्न होईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी पायानं बॉलला स्टॉप केलेला आहे. स्ट्रेट हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल लेन बॉल होता, परफेक्ट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न केले गेलेलं फिल्डिंग खूप चांगली होती. एकच सिंगल मिळतंय. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलं 20 अंकावरती. 3 बॉल अगदी आपण पाहत आहोत या ओव्हरचे कंप्लीट झालेत. सोमनाथची गोलंदाजी, सोमनाथचा भेदक मारा सध्या तरी खूप चांगला राहिलेला आहे. संघाला कमबॅक करायचं असेल तर मी म्हणेन या जोडीला फोडावं लागेल. या जोडीला अगदी फोडणं गरजेचं असेल, अन्यथा जर विकेट घेतली नाही तर ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की 40+ धावा होऊ शकतात. चेंडूला पूर्णपणे ओव्हरऑल सोडून दिलेला आहे आणि त्यानंतर पंच आता वळलेला आहे. दोन्ही हात समांतर, धावा लेवांतर. 61 मदत मिळेल. धावफलक आता पोहोचले 21. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला हरी निकडे. आतापर्यंत संयमाचा खेळ दाखवलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. फुटटॉस होता, यावेळेस आपण पाहता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला राहिलाय. एकच सिंगल याही वेळेस मिळेल. कोणती जोखीम भरा स्ट्रोक खेळलेला नाहीत आतापर्यंत हरीनं. एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक 21. 22 धावा धावफलकावरती आहेत. बावीस धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. सोमनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. काही 61 धावा देखील आल्या त्या ओव्हर मध्ये. अजून देखील आपण पाहत आहोत याही वेळेस वाईट बॉलचा इशारा कळवला जातोय. लेक्सिकला सोडून जात आहेत बॉल. एक्स्ट्रा वरती अंकुश लावावा लागेल, एक्स्ट्रा वरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण या धावा तुम्हाला काढण्यासाठी महागड्या ठरू शकतायत. कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर 3 वाईट बॉल 1 नो बॉल अशा पद्धतीने 61 4 धावा मिळाल्यात आणि शेड्यू टाकून झालेले आहेत 4. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. नो लुकचा अंदाज दाखवलाय. चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला अडवतायत, बॉल फेकी करतायत आणि पुन्हा एकदा रोहितच्या खात्यामध्ये 2 धावा. ओव्हरऑल स्ट्रॉंग झोन असावं आणि त्या पद्धतीने फटके तिकडे चांगले आलेत. जे सिक्सर आपण पाहिले, जे चौकार आपण पाहिले त्या क्षेत्रामध्ये ठोकलेले आहेत रोहितनं. याही वेळेस 2 धावा तो कलेक्ट करतोय. धावफलक आता पोहोचलाय 25. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा शिल्लक राहिलाय.
खूपच चांगली फलंदाजी होत आहे. शेवटचं अंतिम षटक देखील येणं बाकी आहे आणि त्याचमुळे मी म्हणेन ओव्हरऑल केवी स्पोर्ट्स वारलीपाडा संघ खूपच चांगला खेळ दाखवत आहेत. जयभर्षक माणगाव संघाला एखादी विकेट खूप मोठा कमबॅक या मॅच मध्ये मिळवून देऊ शकता. धावा रोखण्यासाठी विकेट घ्यावे लागेल. पहिल्या षटकामध्ये देखील 13 आपण धावा पाहिल्यात. तिथे 1च्या धावा नव्हत्याच. हे महत्वाचं विकास कडनं राहिलं होतं. पुढे ससावून खेळायचं होतं. फटका फसलाय. विकेट मिळेल का पाहूयात. कॉटन बॉलची संधी आहे झेल बादच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 1 फलंदाज रोहित निकडे आउट. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. नवीन फलंदाज रवी येतोय. टॉप ऑर्डर मध्ये यावेळेस त्याला पाचारित केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहुयात फायदा त्याचा किती घेतला जाईल. ओव्हरऑल आपण पाहत आहोत यावेळेस धावफलक पोहोचलेला आहे 25 धावा. गोलंदाजी मार्क वरती चेंजेस पाहायला भेटते. तिसऱ्या ओव्हर मध्ये दीपक आला आणि नवीन फलंदाज रवी आहे. स्ट्रायकर एनला हरी असेल. शेवटचं अंतिम षटक आहे. 3 षटकाचा सामना बागपूट वरती जाऊन पंच केलाय. चेंडू पाठवला गेलाय. पॉइंट कडे क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल फेकी होते. धावून पळून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते धाव. गुड रन बिटवीन द विकेट. धाव फलक आता जाऊन पोहोचले 27. षटक क्रमांक शेवटचं अंतिम आहे. 3 षटकांचा सामना. आता इथून हात खोलावे लागतील आणि ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर जे आपण उल्लेख केला होता की विकेट गेल्यानंतर कमबॅक होऊ शकते आणि तसंच चित्र देखील आता दिसायला सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग खूप चांगली होत आहे. जास्त सफळ झाले होते. पूर्णपणे आपण पाहत आहोत क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न आणि तिथे यावेळेस आलेला हा डॉट बॉल. धाव फलक 27 वरती जाऊन स्थिरावलाय. या मॅच मध्ये आणि गेल्याही मॅच मध्ये हरी थोडासा नाराज करतोय. जी नॅशनल गेम आहे त्याच्याकडे सध्या तरी अभ्यास करावा लागेल त्याला. कारण ओव्हरऑल एक्साचं करण्याची गरज नाही. जे आपल्याकडे आहे ते दाखवणं गरजेचं आहे. धाव फलक 27. आता चांगला स्ट्रोक आहे. जागा बनवली, रूम बनवलं आणि त्यानंतर शेड्यूलला पाठवलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत जुने केले चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. अशा गोष्टीचा आपण उल्लेख केला की नॅशनल गेम दाखवावा लागेल आणि यावेळेस खूप चांगली जागा बनवली होती. जागा दिली होती गोलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेस फलंदाजाने उचललाय. खूप चांगला स्ट्रोक. धाव फलक आता पुढे सरसावतोय. धावा झाला 33. 3 बॉल असून शिल्लक आहेत. पाहूयात यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ मिळालाय. सफळ झालाय. फटका क्रॉस खेळलाय. शेंडूला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय. आदिवासी सरपंच चषक चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. अशी धुंद आपण ऐकत आहात. गोटेघरकरांचं हे सरपंच चषक आणि तथा गणेशजी कांबडी साहेबांचं हे सरपंच चषक आपल्याला पाहायला भेटत आहे.
खूपच मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा तेच प्रयत्न, गॅप शोधला गेलाय, क्षेत्ररक्षक धावतायत. शेंडू कव्हर स्वीपर मध्ये डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय, बॉल फेकी करेल. त्याचपूर्वी आपण पाहतो 2 धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये चौकारची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती आलेला 2 धावफलक पोहोचले 37. 37 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. ओव्हरचा इनिंगचा अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. पाहूयात धावा किती कलेक्ट केल्या जातील. जास्त चपळ झाले होते. इम्प्रोव्हायझेशन, प्रॉपर टायमिंग, खाली क्षेत्रामधनं चेंडू निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईन कडे. दणदणीत खणखणीत चौकार. टार्गेट सेट होत आहे. 37 होत आहे, 41 होत आहेत आणि आता 42 धावसंख्येचं एक मोठं पहाड, एक मोठं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे. जय बजरंग माणगाव संघाच्या विपक्षामध्ये खूपच चांगली फलंदाजी आणि पुढचा जो सामना आहे तो पुढच्या मॅचच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला संघ आहे जय बजरंग झाडखैरे, विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत जय महाराष्ट्र पिवळी. चला सो दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस केला जाणार आहे आणि जसं आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल तसं मध्ये कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. या ऐकूयात पुन्हा एकदा विकी जे शेबाळे सरांना. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. यस रमेश डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकता नेट सर्व्हिसचे सर्व प्रोप्रायटर रमेश शेठ डिंगोरे त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला जय बजरंग झाडकरे, दुसरा त्यांच्या आगे जय महाराष्ट्र पिवळी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. केबी स्पोर्ट्स वारलीवाडा. चला हरिण इकडे जरा सहकार्य करायचंय. ऋषी डिंगोरे कोण असतील तर लवकर संपर्क साधा. ऋषी डिंगोरे यस जय महाराष्ट्र पिवळी वन द टॉस. यस झाडखैरे संघ वन द टॉस. बॅटिंग बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिलेले महेंद्र भगत आणि कंपनीला अर्थात जय महाराष्ट्र पिवळी. शोध उडगेम. चला नवीन बॅटर सुद्धा. चला सलामीर बॅटर लवकर पाठवा. दिनेश आणि विजय सलामीर जोडी पाहायला मिळते आहे. 42 टार्गेट दिले गेले. 18 बॉल 42. त्याचा पाठलाग करताना उतरलेला संघ दिनेश आणि विजय ही जोडी. गोलंदाज आलाय सूरज पाहायला मिळतोय. पहिली षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी सूरज. आदिवासी सरपंच चषक 2025 आजचा शहापूर असूनचा शेवटचा दिवस. त्यानंतर उद्यापासून एकापेक्षा एक उद्याच्या दिवसामध्ये चांगले खेळाडू तारे सितारे उतरतील या मैदानामध्ये. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव तो देखील उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पालघरचा वंडर बॉय द ब्रँड ऑफ तलासरी प्रतीक धोदडे उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन होईल. त्यानंतर खरवाई संघ युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. त्याचबरोबर आणखीन एक तिलसेचा बाईक सम्राट म्हणून ज्या ओळख आहे युवराज ढुकले तो देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. असे चांगले संघ पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. ऋतिक गडद टीडीपीएल मध्ये ज्याचा नावाचा डंका आणि भिवंडी ट्रॉफी मध्ये भिवंडी प्रीमियर लीग मध्ये ज्या
खेळाडूचा डंका पेटला गेलाय तोच द ब्रँड ऑफ भिवंडी ऋतिक गडदन कंपनी उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर करण कदम के करण कदम महेंद्र शेठ डिंगोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ जीत सानिध्य 11 चिंबीपाडा उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यस स्ट्राईकला दिनेश, नॉसला विजय, गोलंदाज सूरज आलाय. 18 बॉल, टार्गेट आहे 42 चा. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्रॉस लाईनने फटका सजवलाय. इथे मिडॉन मध्ये चान्स बनली होती, थ्रो थोडासा लेट झाला. पहिला बॉल, पहिली धाव घेतली गेली आहे. धावसंख्या धाव फलकामध्ये 1 ऑन द बोर्ड. यस आता मात्र बॅटिंगला विजय वाघ. यस गोलंदाज सज्ज सूरज, बॅटिंगला विजय वाघ. इथे फटका दमदार, जितकी जास्त उंची गाठली तितकं जाम अंतर, बॉल झालाय छुम अंतर. आलाय षटकार 6 धावा विजय वाघच्या बॅट मध्ये. आणि विजय वाघ यांचे गुरु इथे उपस्थित झालेत रवी हिरवा आणि संतोषजी आरे यांचा इथे शुभागमन झालंय. त्यांना सलामी दिली आहे मंगेश पोकळा आणि रवी हिरवा आणि संतोष आरे यांना सलामी देणारा हा विजय वाघच्या बॅट मधनं षटकार. लागोपाठचे 3 षटकार मारा आणि मंगेश पोकळा यांच्याकडे रोख 1500 रुपये घेऊन जा. विजय वाघसाठी कॅश प्राइज आहे. लागोपाठचे 3 षटकार मारा आणि 1500 रुपये घेऊन जा. आज मंचावरती उपस्थित इथे बदल तो क्रशिंग यॉर्कर, प्रत्युत्तरच नाहीये. इथे यष्ट उद्ध्वस्त, प्राइज लावल्याच विजयची दांडी गोल होती आहे. फलंदाज बाद साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय. धन्यवाद शिवरोळ पंचायतचे विद्यमान सरपंच, भगतपाडा गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संतोष शेठ आरे या साहेबांचा देखील इथे शुभागमन झाले. त्याचबरोबर मार्गदर्शक रवीजी हिरवा सरांचं देखील शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. आणि मंगेश पोकळा, अंकुजी बरतड हे देखील त्यांना साथ देतात मंचावरती. विजयसाठी कॅच प्राइज लावलं होतं मंगेश पोकळाने, परंतु चांगला बॉल होता. 7 वरती लागलाय पहिला धक्का. गोलंदाज सज्ज सूरज, इथे पण फॉलो केलेला आहे. चांगला फटका आहे. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चाललेला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. या बॉलवरती सोमनाथ पारदीच्या बॅटमधनं आलेला 4चा फटका, चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव स्वतःच्या फॉलद्वारे चांगला फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सोमनाथ पारदीने मागचा बॉल चौकार होता, परंतु इथे कमबॅक केले गेले. गोलंदाज पुनरागमन केले गेले सूरजच्या माध्यमातून. 1 गडी बाद 11 स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या षटकातील. यस गोलंदाज सज्ज सूरज, बॅटिंगला सोमनाथ पारदी. इथे सुद्धा ड्राईव्ह करायचं होतं. जोखमीची धाव कंप्लीट केली गेली आहे 38 सर्कल मध्ये. एका धावने धाव फलक मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक झालाय समाप्त. 1 गडी बाद 12. अजून 12 बॉल बनवायच्या, 30 धावा. यस 12 बॉल 30. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. रुपेश गवती आलाय. एका बाजूला शिरोळ विभागातील संघ पाहायला मिळतोय. अर्थातच केवी स्पोर्ट्स वारलीपाडा दुसऱ्या बाजूला दसई विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. जय बजरंग मानगाव. 12 बॉल बनवायच्यात, अजूनही 30 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 15च्या सरासरीने धावा जमावाय लागतील. रुपेश गवती येतील बॅटिंगला. सोमनाथ पारदी नॉन स्टाईल ऑफ बॅटर पाहायला मिळत. दिनेश 12 बॉल 30 धावा. अस्तित्वाची लढाई जो जिंकेल
तो त्याच्या संघाचं अस्तित्व मात्र कायम राहील या स्पर्धेमध्ये. जो संघ पराभूल तो सीधा आपल्या घरी. नॉकआउट मॅचेस आहेत. फुल टॉस बॉल, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या साठी जात आहेत. चोरटी धाव कंप्लीट केली जाईल का? हो गई गलती कर दो माफ. इथे चुकी केली आहे गोलंदाजानं. बॉल पकडायचा होता, कलेक्ट झाला नाहीये. धावसंख्या धाव फलकावधी 14 पाहायला मिळतात. पुढील बॉल रुपेश गवते सोमनाथ पारदीसाठी. इथे पायरो टाकलेला बॉल, फ्लिक केल्या बॉलला. हरिण इकडे तिकडे उपस्थित आहेत. पिकअप गॅदर आणि थ्रो, लाजबाब थ्रो पाहायला मिळतोय. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय हरी यांचा. धावसंख्या धाव फलकावधी 15 पाहायला मिळते. एक गडी बाद 15 धाव संख्या. या चला स्पीडअप घ्यायचंय. त्याचबरोबर सावरोली बी टीमचे कॅप्टन आणि निशान स्पोर्ट हिंदूचा बडा टीमचे कॅप्टन आपण ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं, नोंद घ्यायचे. इथे मात्र समोरचा दरवाजा उघडा, मागच्या खिडकीतून चोरी, फलंदाज बाद. इथे केली आहे चुकी. दिनेशला वाटतं की बॉल मात्र डाव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून जाईल, परंतु व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. रुपेश गवते या स्टँडचा वेध घेणारा बॉल. दिनेश या बॅटरचा मात्र खेळ समाप्त केला गेलाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला आमचे गोठेकर गाव. नवीन बॅटर दीपक आलाय. दोन गडी बाद धावसंख्या 15 पाहायला मिळतात. गोलंदाज रुपेश, बॅटिंगला दीपक. रुपेश गवते तयार. नवीन बॅटर आला दीपक. दबावाखाली असेलच दीपक. इथे सुद्धा नक्की फटका मिस टायमिंग, फटका फसलाय. पकडला जातोय झेल. आम्ही या सीझन मध्ये आतापर्यंत 8 ते 9 ट्रॉफ्या का मारल्यात, तो केव्ही स्पोर्ट्स वारली बडा संघ तोच संघ पाहायला मिळतोय. यंदाच्या चालू हंगामामध्ये सावंत सर या फिल्डिंग करणाऱ्या टीमने तब्बल 8 ते 9 ट्रॉफ्या मारलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी जातोय. या 3 गडी बाद 15 धावसंख्या. नवीन बॅटर रवी आलाय. इथे समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलंय. चांगला फटका आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. 16 धावा धाव फलका होते. 3 गडी बाद 16. शेवटचा बॉल शिल्लक असेल. संघर्ष करत आहे तिथे मानगाव संघ. बॅटिंगला सोमनाथ पारदी. 7 बॉल 26 धावांची गरज. या बॉलमध्ये विकेट करावं लागेल. 7 बॉल 26 धावांची गरज. गोलंदाज सज्ज रुपेश गवते. इथे सोनकीट चांग बॅटन पाड मध्ये टाकलेला बॉल, त्याला फ्लिक केलाय. फिल्डर येतात. हरी निकडे त्या बॉल वरती. एकच धाव. एका धावेने मात्र षटक क्रमांक झालाय. दुसरं समाप्त. धावसंख्या 3 गडी बाद 17. इनारे 6 बॉल 25 धावांची गरज. 6 बॉल आणि 25 धावांची गरज. चला नवीन गोलंदाज वापरायचे. यस गोलंदाज येतोय मुनेश. मुनेश तयार. बॅटिंगला सोमनाथ पारदी. 6 बॉल 25 धाब्यांची गरज. इथे चांगला बॉल योग्य हाताळला गेला. गोलंदाज मुनेश गवतेच्या माध्यमातून आलेला या बॉल वरती डॉट बॉल. 5 बॉल 25 समीकरण. 5-25 समीकरण आहे. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा मुनेश. 5 बॉल 25.
स्क्वेअर गट फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे संघर्ष करत आहेत मानगाव संघ. 4 बॉल 25 चं इक्वेशन. 4-25. पुढील बॉल मुनेश गवते. ते सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक. 3 चेंडू डॉट टाकले गेले. 3 बॉल 25. पाटीलला पुन्हा एकदा सोमनाथ पारदी. 9 बॉल 9 वरती खेळतोय, तर 1 बॉल 1 वरती रवी खेळतोय. गोलंदाज सज्ज मुनेश गवते. इथे सुद्धा नक्कीच फटका मिस टायमिंग आहे. पकडला जातोय झेल. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. दीपक आलाय. 2 बॉल 25. नेक्स्ट बॉल साठी तयार राहायचंय आपण. जय महाराष्ट्र पिवळे आणि झाड कैरे. ते सुद्धा चांगला बॉल. काय गोलंदाजी हाताळली गेली मुनेश. पहिला मॅच मध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी मुनेश गवतेने हाताळली होती. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. डाव घेतली नाहीये आई आणि आली आहे मिडन ओव्हर. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. मिडन ओव्हर पाहायला मिळते आहे. अभिनंदन टीम